आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. दाखवण्यामागे या टूलमध्ये तुम्हाला काय फायदा तर नाही आहे? हे बघा, तुम्ही विठ्ठलवाडी जिल्हाधिकारी आहात, पण तुम्ही इथे नाही ना सोडू शकत ऑर्डर. इथे तुम्ही सामान्य व्यक्ती आहात, मग कोणत्या अधिकाऱ्याने बोलताय? वाटलं तर इथल्या कलेक्टरकडून तुम्ही लेखी परवानगी घेऊन या, मी काम करतो तुमचं लगेच. आणि हे जर नाही जमत असेल तर तुम्ही जाऊ शकता. वा सरपंच वा, अहो भाषा बदलली तुमची. नाही पण छान छान आहे भाषाही आणि तुमची संपत्ती. हा म्हणजे इकडे येण्या अगोदर आम्ही चौकशी केली की तुम्ही आता कुठे जाऊन सरपंच झालात आणि एवढी प्रॉपर्टी. एवढंच गाव आहे ना पाटील, लपून कसं राहील? तुम्हाला सांगू का मेन प्रॉब्लेम काय आहे? या गावातला सगळ्यात पॉवरफुल माणूस म्हणजे आमचे महादेव नाना. महादेवदाजी नाही येत ना इकडे, चारधाम यात्रेला गेले. ते इकडे असते ना तर सगळी कामं अशी सॉल्व्ह झाली असती. हो. धमकी देत आहे? हो. मला? हा, मला धमकी देत आहे? त्यांना ऐकू येत नाही का? एक मिनिट. आदित्य, सरपंच बरोबर बोलताय, आपलीच चूक आहे. सरपंच, आय एम सो सॉरी. आमचा जरा गैरसमज झाला. मला असं वाटतं आता आपल्याला निघायला हवं. ओके, येतो सरपंच. पण सरपंच, तुम्ही काय म्हणालात? तुम्ही म्हणालात तसं ती फाईल वाचण्यासाठी मला इथल्या जिल्हाधिकाऱ्याची परमिशन हवी ना? ठीक आहे, उद्या सकाळपर्यंत तुमच्या या टेबलावरती तुम्हाला तुमची परमिशन मिळून जाईल. टिप्पणी. पण आता काय करायचं सुंदरी? आता हे तर कन्फर्म झालंय की हा खूप मोठा स्कॅम आहे. म्हणजे आपल्या डोळ्यात धूळ फेकून ही जमीन लाटली गेली, तेही फुकतात. ही जमीन तर आपल्याला परत मिळवायचीच आहे, शाळा तर बांधायचीच आहे. बरोबर आहे सुंदरी, पण कसं? सगळ्यात आधी ती कागदपत्र आपल्या हातात पडली पाहिजे आणि त्यासाठी जिल्हाधिकाऱ्याची परमिशन हवी ना. ती परमिशन आधी आणूया, म्हणजे ती फाईल ऑफिशियली आपल्या हातात येईल. नाही सुंदरी, मी काय म्हणतोय, हे बघ 25 वर्ष जुने कागदपत्र आहेत ती. एवढ्या लवकर काय ते म्हणजे त्यांनी डिजिटलाइज्ड वगैरे केलेले नसतील, इकडेच कुठेतरी असतील. मला असं वाटतं की तू एकटी जा तिकडे, आम्ही दोघं इकडेच राहतो, लक्ष ठेवतो ह्यांच्यावर, नाहीतर नष्ट करतील ते फाईल्स. ठीक आहे, तुम्ही इथलं सगळं सांभाळून घ्या आणि हो, डोकं शांत ठेवून काम करा. हो पण सुंदरी, स्वतःची काळजी घे. समोर मारून टाकाव काय? अरे वेडा आहेस का? ती IAS ऑफिसर आहे, तिला जर काय झालं ना तर सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे जाईल. मग तो मुजुमदारी येणार नाही आपल्याला वाचवायला. तो लगेच आपले हात वर करेल आणि आपण लटकून राहू. कळलं? आणि मग कसं करायचं? ते तर नजर ठेवूनच आहेत आपल्याकडं. कसं करायचं साहेब? आता काही करता येणार नाही, पण रात्री अंधार झाला की सगळे जुने रेकॉर्ड शेतात नेऊन जाळून टाकायचे. एकदा ते जुने रेकॉर्ड नष्ट झाले ना, मग बघतो त्या सुंदरीकडे आणि त्या 2 हिरोना तर जाळूनच टाकतो. त्या पुराव्यांना जाळल्यासारखं. तेच दोघं नडतायत ना. आधी दरवाजा बंद होता.
चला टाटा बाय बाय. तुम्ही दोघं आता इथे काय करताय? काय नाही, गावातलं वातावरण एन्जॉय करतोय निवांत. नाही जरा जपून, इथे साप आणि अजगर खूप येतात. कुठं? आहे तिथे. आहेत काय? लवकर घरी जा. नक्कीच. नाईस टू मीट यू. नाईस टू मीट यू टू. नाईस टू मीट. जपून. पिपाणी घरी जाऊन पाणी पी रे. कृष्णा हं? हा असं बोलून गेलाय, मला काहीतरी गडबड वाटते. टेन्शन घेऊ नकोस, काय गडबड नाही होणार. आणि तसंही आता कुलूप लावून गेलेत ते. सुंदरी आहे. हा सुंदरी बोल. आपल्याला कलेक्टर ऑफिस कडून परमिशन मिळाली. आता ऑफिशियली आपण ती फाईल वाचू शकतो. वाव ग्रेट. बरं तिकडे काय चाललंय? इकडे हालचाल अशी काही नाहीये, आत्ताच लॉक लावून गेलेत ते, पण मला काहीतरी डाऊट वाटतो. अच्छा बरं एक काम करूयात, मी तिकडे येते, आपण आता तरी घरी जाऊयात आणि उद्या सकाळी बघूयात काय होतं ते. ओके हा चालेल, आम्ही इथेच थांबलोय. तू या. लाईट का गेली रे? काही प्रॉब्लेम आहे का? लाईट का गेली? आधी चिल. हे गाव आहे ना, लोड शेडिंग मुळे लाईट गेली असेल. चिल. हॅलो काय झालं? काय ओरडताय? काय झालं? हा नाही ते लाईट गेले. कृष्णा म्हणतोय नॉर्मल लोड शेडिंग वगैरे होत असतं ना गावात. तू खाल्लंयस का काही? नाही ना. सुंदरी थांब, इकडनं काही माणसं पळतायत, आम्ही आलो. बरं ठीक आहे, मी पण पोचते. कृष्णा चल चल चल. ए, थांब. कुठे गेले ते? आधी तिकडे बघूया. काय करताय? काय चाललंय इकडे? सोड सोड. आदित्य, कृष्णा भाऊजी, आदित्य. कृष्णा भाऊजी. आदित्य. आधी बाहेर मार. आदित्य आदित्य काय झालं तुला? आदित्य आदित्य उठ लवकर. आधी तू सावकाश. आधी फाईलचं टेन्शन घेऊ नकोस. आधी हा तू चल पहिला घरी. त्याला घरी घेऊन जाऊया. चल. सुंदरी सगळं बरोबर आहे तुझं, पण तू जरा शांत हो प्लीज. हा सुंदरी प्लीज चिडू नकोस. आणि कोणावर चिडायचं असेल तर आमच्यावर चिड, कारण आम्हाला साधीशी गोष्ट नाही जमली ग. साधेसे पेपर सुद्धा सांभाळते नाही यायला मला. खरं तर ही चूक कोणाची आहे आणि हे सगळं कसं घडलं, कोणी घडून आणलं हे मुद्द्याचं नाहीये. मुळात या सगळ्यात तो सरपंच इन्व्हॉल्ड आहे. ही गोष्ट किती महत्वाची, आणि गेली 25 वर्ष झाले ती जमीन तशीच पडू नये आणि गावकऱ्यांना माहिती सुद्धा नाहीये की त्यांच्या हक्काची आहे. आणि त्यांच्यासमोर हे आणण्याची आपल्याकडे शेवटची संधी होती, ती संधी सुद्धा गेली.
बापरे बापरे, ही जखम तर उघडी झाली. मला आता काहीच कळत नाही. शे, सुंदरी आहे बघ माझं. आधी आधी सुंदरी, आधी आधी रक्त येते. आधी आधी ए आधी काय झालं? आधी आदित्य, भाऊजाऊ, काय झालं याला? आदित्य, आदित्य, आदित्य उठ ना, आदित्य. आधी सुंदरी, अगं ते सरपंचांच्या माणसांबरोबर भांडणं झाली ना, तेव्हा काहीतरी झालं असेल. आधी आधी डोळे उघड. आधी ते आधी आधी अरे प्या प्या, आज जेवढी प्यायची तेवढी प्या आणि जे हवंय ते मागा. आज आपण जाम खुश आहे. अरे तुम्ही फुल सगळे रेकॉर्ड जाळून टाकले. आता आपल्याला कुणी हात लावणार नाही. हे घ्या तुमचं बक्षीस. हे घ्या. ती काल परवा आलेली सुंदरी मला हरवायला निघाली होती. मला, तर मी एवढ्या मेहनतीनं कमवलेलं उडून टाकायला निघाली होती आणि माझ्या विरुद्ध पुरावे काढायला निघाली होती. जा म्हणावं आता, हे पुरावे घाल त्या आगीत हात आणि काढ पुरावे. चांगली जिरली असेल त्याची सुंदरीची. आता काही नाही मिळणार, निस्ती राख मिळणार, राख. आता आपलं कोणी काय वाकडं करू शकत नाही. पण पाटील साहेब, म्हणजे काही प्रॉब्लेम होणार नाही ना? म्हणजे ती परमिशन घेऊन इथे आली आहे, या दोघांना फाईल जाताना बघितलंय, काही प्रॉब्लेम झाला तर? अरे टिपाण्या, सर्वात मोठा प्रॉब्लेम तर तू आहेस. अरे विसर त्या सुंदरीला. अरे ब्रह्मदेवाचा बाप जरी आला ना, तर आपलं काही वाकडं करू शकणार नाही. टिपाणी कोण आहे बघ. ब्रह्मदेवाची आई आली. कुठून आले पैसे? काय, कुठून आले पैसे? रेकॉर्ड जाळून, होय ना? काय काय विचारते मी? सरकारी जागेवरती कब्जा करून ती घशात घालून आले ना पैसे? काय सरपंच, कायद्याच्या विरोधात जाऊन मिळतात ना एवढे पैसे? कोणी सांगितलं जाळायला?
कुणी सांगितलंय रेकॉर्ड जाळायला? बोला. ठीक आहे, असं नाही बोलणार का? ठीक आहे. कुणी सांगितले? कोणी सांगितलं होतं? कोणी सांगितलं होतं रेकॉर्ड जाळायला? ए, दातखिळी बसली ना तुमची? कुणी सांगितले? कुणीतरी सांगितले आणि तुम्ही निर्लज्जासारखे ते जाळले. लगेच जाळले तुम्ही. कागदपत्र जाळले. लाज नाही वाटली? लाज नाही वाटली करताना? लाज नाही वाटली? लाज नाही वाटली का? हो, मीच जाळायला सांगितले ते रेकॉर्ड. जळले. जा, काय करणार आहेस तू? मला हेच ऐकायचं होतं. मला तुझ्यावर संशय होताच, पण आता तो क्लिअर झालाय. या स्कॅम मध्ये तुमचा पण हात होता ना? हो, आहे मी इन्व्हॉल्व. आणि मी एकटाच नाहीये, आणखीन खूप जण आहेत. काय करशील तू? लाज नाही वाटली? गावकऱ्यांच्या हक्काची, शाळेसाठी राखीव असलेली सरकारी जमीन घशात घालताना तुला लाज नाही वाटली का? कुठली सरकारी जागा, कुठली शाळा? वेळ लागलाय का तुला? ती जागा सरकारी आहे किंवा नाही याचा एक तरी पुराव्याचा कागद आहे का तुझ्याकडे? अरे तू किती जरी बोंबलीस ना तर काही फरक पडणार नाही. हा, जा. कसे असतील पुरावे? तुझ्या हरामखोर चमच्यांनी आता ते जाळून टाकले ना. तुझ्या एकट्यामुळे ना गावातल्या लहान लेकरांचं, मोठ्या लेकरांचं, सगळ्यांचं आयुष्य मातीत घातलंयस तू. ही भाषणबाजी सोड आता. तुझ्याकडे एकही पुरावा नाही आहे आणि तू माझं काहीही करू शकत नाही, कळलं? आणि जा, ते जळलेले पुरावे कागद गोळा कर आणि घेऊन ये माझ्याकडे, दाखव. मग बघू काय करत ते. हो, आणि हे बघ, तुम्हाला जेव्हा माझ्या घरी यायचं असेल ना तर सकाळी यायचं, कळलं? नाहीतर उगाच गावकऱ्यांना बोलायला जागा मिळेल. आता हेच गावकरी तुझ्या विरोधात बोलतील आणि तुझे तर आता शेवटचे दिवस. शेवटचे 7 दिवस. या 7 दिवसात तुझा खरा चेहरा अख्ख्या गावासमोर नाही आणला ना तर मी पण कलेक्टर सुंदरी मोहिते असं नाव नाही लागत. सुंदरी मोहिते. नमस्कार, मी आदित्यची बायको. तुम्हाला कोण ओळखत नाही मॅडम? मला सांगा, बरं आहे का तू? बरे आहेत ते, तसं घाबरण्याचं कारण नाहीये, पण एक्झॅक्ट झालं काय होतं? अहो, त्याचं झालं असं की ते कागदपत्र आणि म्हणजे आदित्यांनी मारामारी केली? माझा तर विश्वासच बसत नाहीये की आदित्यांसारख्या सुशिक्षित माणसाने कोणत्याही गोष्टींचा विचार न करता एवढी मोठी रिस्क घेतली. ठीक आहे, ते नाही त्यांची काळजी घेऊ शकत, पण ते तुमचे मिस्टर आहेत. तुम्ही तरी त्यांच्याकडे बघायला पाहिजे, त्यांना अडवायला पाहिजे होतं. आधीच एकतर त्यांची अवस्था काय, आणि तुम्ही त्यांना हे असं करायला भाग पाडलं. तरी नशीब जास्त रक्त गेलं नाही म्हणून, नाहीतर इन्फेक्शन झालं असतं, जीवावर बेतलं असतं, अगदी काहीही झालं असतं. आणि त्यात त्यांचं ऑपरेशन ताजं आहे. कसली अवस्था?
आणि त्याचं ऑपरेशन म्हणजे कुठलं ऑपरेशन? काय म्हणताय तुम्ही? अहो, त्या मारामारीमुळे त्यांच्या ऑपरेशनची जखम चिघळले. हो डॉक्टर, पण तुम्ही कुठल्या ऑपरेशन बद्दल बोलताय? त्याचं कुठलंच ऑपरेशन झालेलं नाहीये. अहो, असं काय करताय माहित नसल्यासारखं? त्यांचे किडनी नाही का काढले? तेच ऑपरेशन झाले त्यांचं. त्यांना आता एकच किडनी आहे. डॉक्टर अहो, काय बोलताय तुम्ही? आणि जर एवढी सिरियस सिच्युएशन असेल तर ही गोष्ट मला कशी माहित नाही? अहो, आम्हालाही माहित नव्हतं. त्यांच्याबरोबर ते काळजी घेणारे होते, त्यांनी सांगितलं तेव्हा कळलं. पण ही गोष्ट तुम्हाला माहित नव्हती? मे बी तुमचा ऍक्सिडेंट झाल्यामुळे तुम्हाला सांगितलं नसेल. पाहिले मी ती न्यूज. पण आता काळजी घ्या.